होते मी रूढीच्या पिंजऱ्यात बंद, होते मी रूढीच्या पिंजऱ्यात बंद, चार भिंतीत माझा विश्व नाही कोणता छंद, चार भिंतीत माझा विश्व नाही कोणता छंद. मुलगी पत्नी आई भूमिका माझ्या, मुलगी पत्नी आई भूमिका माझ्या. सावित्रीबाई मानली शिक्षणाची लाट, सावित्रीबाई मानली शिक्षणाची लाट, शिक्षणातून दिली प्रगतीची लाट, शिक्षणातून दिली प्रगतीची लाट. झाले मी मुक्त, झाले मी मुक्त. आज माननी मी सबला मी सावित्री, तुझ्यामुळे स्त्रीने बसवले राष्ट्रपती प्रधान पंत पद. तुझ्या पुढे नतमस्तक हे मी आज, तुझ्या पुढे नतमस्तक हे मी आज. सन्माननीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर सर्वांना माझा नमस्कार. मी क्रांती ज्योती सावित्रीबाईंना नमन करते व माझे दोन शब्द व्यक्त करते. माझ्या मॅडम सारखं म्हणत असतात की, माझ्या मॅडम सारखं म्हणत असतात की आपण थोर व्यक्तींचे विचार अंगीकारले पाहिजे. मला सांगा बरं मुलांना, आपण असे करतो का? नाही करत. फक्त सावित्रीबाईंना त्यांच्या जयंती दिवशीच आठवायचे असते का? नाही, तसे करायचे नाही. त्यांना वंदन करायचे का? नाही, तसे करायचे नाही. सावित्रीबाईंमुळे मुलीसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले झाले. मुली शिक्षण घेऊ नको तितक्या तर शाळा झाल्या. आपली संस्कृती त्यांना विसर पडत आहे, आपली संस्कृती त्यांना विसर पडत आहे. त्या उच्च शिक्षण घेत आहेत, त्या उच्च शिक्षण घेत आहेत, त्या योग्य उपयोग करीत नाही, त्या योग्य उपयोग करीत नाही. मला वाटतं की सावित्रीबाईंनी शिक्षणाचे दरवाजे खुले केले. मला वाटतं की सावित्रीबाईंनी शिक्षणाचे दरवाजे खुले केले. त्याचा योग्य उपयोग करून घ्या, त्याचा योग्य उपयोग करून घ्या. शेतीच्या पलीकडे तुम्ही सर्वांनी झेप घ्या. शेतीच्या पलीकडे तुम्ही सर्वांनी झेप घ्या. सारखं सांगायचं की अज्ञानाला पकडून बाहेर फेका, अज्ञानाला पकडून बाहेर फेका, कारण ज्ञानच तुम्हाला खरा मार्ग दाखवेल. नेहमी सांगायचं की, तसे नेहमी सांगायचं की मी जाता जाता म्हण. मी जाता